त्याला 12वा खेळाडू देखील पाठवायचा आहे. या मॅच मध्ये कंपल्सरी 2 आयकॉन खेळू शकतात आणि 2 आयकॉन पैकी एक आयकॉन तुमचा गोलंदाजी करू शकेल. सूरज आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आपण पाहतोय. दादा पाणी घेऊन सॉरी तुला सांगितलं. मालेवाडी संघाकडून विरेगावचे 2 आयकॉन खेळत आहेत. सूरज आणि राहुल हे 2 आयकॉनिक खेळाडू खेळणार आहेत. धर्मा गोलंदाजी मार्क वरती. सूरज यांची बॅट आता कशा प्रकारे काम करते पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडूंची मॅचला होते सुरुवात. एक मोठाचा रडप, मोठाचा विचार, मोठाचा अनुभव. धर्मा तयार. पहिला बॉल अक्रॉस द बॅट खेळलाय आणि 3 फील्डच्या आतमध्ये सुंदर रित्या पकडलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक सिंगल येईल. बॉडीला स्ट्रेच करताना आपण पाहतो सूरजना गरजेचं आहे. गरम करणं, बॉडीला गरम करणं क्रिकेटच्या मैदानामध्ये खूप उपयुक्त असतं. जोपर्यंत तुमचं शरीर गरम होत नाही तोपर्यंत तो बहारदार खेळ तुमच्या मधून बाहेर पडत नाही. आणि म्हणूनच म्हणतात ना की मॅच चालू होण्याच्या अगोदर बऱ्याच स्ट्रॅटेजी वापरून बऱ्याच वेळा आपण पाहतो. आणि इथे पत्र पहा ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा ती अभेद्य भिंत उभी केली आश्रय 11ने. नक्कीच लॉक केली नाकाबंदी, परंतु नाक्यावरती चेकपोस्ट पाठवलाय चेंडू. 6 सीमारेषेच्या बाहेर. पंतांची ऍक्शन आपण पाहतोय. आतमध्ये पडलाय. यस डिसिजन चेंज केला जातोय. चौकार येतोय. दिन भर की ये पहली गलती होती है ना. इतना परफेक्शन पे अगर आप देखेंगे तो बाउंड्री लाइन पे वो बॉक्स होंगे तो वो अंपायर का डिसीजन सही आ सकता है. यहाँ पे प्रथमेश से भी गलती. यहाँ पे सूरज के लिए सागर के लिए एक और मौका. कैच भी छूटा, एक रन भी लूटा आणि सूरज ट्रॅकिंग एंड वरती आलेत. काय होईल मॅच मध्ये. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. कुठल्या जिल्ह्यामध्ये. एक तरफ सातारा तो दूसरी तरफ कोल्हापुर. एक तरफ वाई तो दूसरी तरफ शाहूवाड़ी. एक तरफ विरले तो दूसरी तरफ वाई आसरे. अशी मॅच आपण पाहतोय. म्हणजे सातत्यानं आपण फिरून तिथेच येतोय. कुठे येतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये. कुठेही जा, काहीही करा, परंतु खेळ मैदानात क्रिकेटचा चालू आहे. नक्कीच सर. या क्रिकेट मध्ये तुम्ही कुठचे आहात, तुम्ही कोणते आहात, तुम्ही काय आहात हे महत्वाचं नाहीये. खेळ काय करताय, तुम्ही आता कोण आहात आणि तुम्ही आता काय केलंय याचंच वर्णन तर आपण करतोय. तुम्ही क्रिकेटर आहात. क्रिकेट हाच सर्वांचा धर्म झालाय. क्रिकेट मध्ये इथे तुम्ही कोण, काय, कसं, कुठून आलायत, कधी आलायत हे पाहिलं जात नाहीये. तर तुमचा खेळ आणि तुम्ही जमवलेला धावपलकावरती मेळ पाहायला मिळाला सागरच्या बॅटमॅन. आत्ताच वन डे आहे पण दुःख आम्हालाही होतं. नक्कीच बॅटरचं काय होत असेल माहिती नाही, परंतु आम्हालाही दुःख होतं. इतना बढ़िया शॉट लेकिन मिलता सिर्फ एक रन. 9 धावा धावपलकावरती. सतीश एक अनुभवाचा साठा देखील असलेला हा देखील गोलंदाज आहे. आसरे, जांभळी, वाई या संघामध्ये अनुभवाचे साठे आहेत. अनुभवाचे गोलंदाज आहेत ज्यांनी खूप काळ या क्रिकेटमध्ये स्वतःकडून चुका झाल्या, त्या चुका सुधारल्या, त्याच्यावरती खूप परिश्रम केलं, त्याच्यावरती कष्ट केलं आणि त्या कष्टाने इथं उभे राहिलेत असे गोलंदाज आहेत. सूरज यांच्याकडे स्ट्राइक, समोर सतीश सनस. बेस्ट विरुद्ध बेस्ट आयकॉन आहेत. सर बॅटने खेळेल चेंडू स्ट्रेट रिझन मध्ये खेळलाय आणि
लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होतील. यावेळेस हे पाहिला दोन्ही बॅटरनाही माहिती है मुकाबला बढ़िया मुकाबला बड़ा है. इसके लिए हर एक सिंगल को डबल में कन्वर्ट करना ये बहुत बड़ी चीज होने वाली है. यहाँ पे हर खिलाड़ी जानता है महत्व क्या है मैच का, क्योंकि सामने वाला उतना ही ताकतवर है ना. फिर एक बार नो लुक शॉट सूरजच्या बॅट मधून टाळूला मिळालेली दस्तक आणि योगेश पाटील यांच्याकडनं मिळालेले माफ करा अंकित घराळेकडनं मिळाला 101 रुपयाचा हे धनादेश अमित घराळे यांच्या माध्यमातून सर. परंतु तुम्ही सूरज यांचा फटका ज्यावेळी त्यांनी खेळला त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली का की एक पॉझिटिव्ह फील त्यांच्या बॉडीमध्ये आता उतरलंय. नक्कीच इस बैटर ने बहुत ही मुझे तो इनका दीवाना बना दिया, क्योंकि इनका खेलने का अंदाज जो है ना वो अफलातून है, बहुत बढ़िया है. फिर एक बार देखिए, फिर एक बार उस शॉट की नजाकत को देखो, वो खेलने का तरीका देखो और फिर 2 रन. आणि अपील होत है मामला हाईकोर्ट मध्ये है. टिक 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 धड 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 सुरू झाली आहे. तमाम सबूतों और गवाहों को यहाँ पे देखा जाएगा. अपील 2च लोक करू शकतात, मैदानामध्ये खेळाडू आणि जज यांच्या समोर वकील करतात ते अपील. आणि अपील देखील झालं परंतु पंचांनी अपील फेटाळले. पुन्हा एकदा चाललाय सतीश याच्यासाठीच आणलेला आहे. सतीशने दुपारी देखील हे केलं होतं. असा डंका असा कारनामा सतीशने दुपारी देखील केला होता. समोरच्याची छोटीशी चूक, ही छोटीशी चूक नाहीये सागर, तुला माहिती असावं नियम क्रमांक आहे आयसीसीचा. बॅटर कोणतो बॅटर सागर नाराज होऊन चालणार नाहीये सागर. खेळामध्ये जर नियम असेल तर नियमाचा वापर करून एखाद्याने केला तर त्यावरती आपण काय बोलणार ना, आपल्यालाही माहिती असायला हवं. बॉलर तुम्हाला अशाही पद्धतीने बाद करू शकतो. तो तुम्हाला बाद करायला चालाय, तो संधी सोडणारच नाहीये. एक तर तो एवढा धावत येतो तुम्हाला बाद करायला आणि तुम्ही फक्त एका जागेवर उभे राहून खेळता. आणि अलॉंग द कार्पेट खेळपट्टीला चिकटून चेंडू आणि नशिबाचा चौकार नशिबाचा चौकार नाहीये हा, तर तुमच्याकडून राहिलेली मिसफिल्डिंग, कमरेवरती हात, निष्ठून चालला चेंडू हातास लागण्याआधी तरी आता नकाला त्याच्या नादी चिंतेत पडलेत. श्रीकांत सर, हे सगळं घडताना ओमकारने इकडे काय केलं तुम्हाला माहिती आहे? हातातलं पेन अक्षरशः फेकला इकडे. का फेकला मलाच कळलं ना, लागता मला वाचला. ओमकार चमत्कार करतो. ओमकार चिडलाय. अच्छा शॉट कलायों का यहाँ पे इस्तेमाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप NIS कोच संदीप दळवे आहेत. NIS कोच देखील आहेत आणि त्यांचं आपण मगाशी पॉइंट कव्हर रिझन मध्ये अफरातून फटकेबाजी मागच्या मॅच मध्ये टीम मालेवाडी या संघाकडून खेळताना आपण पाहिले. धावसंख्या 24 झाले, परंतु थोडंसं सर मला वाटतं इथे ना राहुलला जर थोडं प्रमोट केलं असं तर चाललं असतं, कारण राहुल हो विजयपेक्षा वेग यष्टीरक्षकाचा आहे. काय चेंडू पकडलाय आणि डोळ्याचं पातळ लवायच्या अगोदर किती स्पीड मध्ये आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. स्पीडचं मोजमाप करणारे जर इकडे काय असेल ना ते करा, कारण मला तरी वाटतं धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. -7 की 7 सेकंदामध्ये त्याने यष्टीचित केलेला आहे. सेकंदाच्या सुद्धा मायनस. इथे त्याहूनही जास्त वेग आपल्याला पाहायला मिळाला प्रथमेश कडनं. नक्कीच प्रथमेश यासाठी तर ओळखला जातो, कारण आपण त्याला दुपारी पाहिलं होतं. ऑफ साइडला क्षेत्ररक्षणामध्ये होता, झेल सुटला आणि त्याला पाठीमागे उभा केलाय ना, तो अजून तिथेच आहे. ह्या जागेवरती क्लोज किपिंगचा हा बादशाह मात्र वाटतं. ज्यावेळी हा तो लॉंग किपिंगला जातो ना, त्यावेळी चेंडू त्याच्या हातात येतच नाही तो त्याच्यावेळी त्याच्या हातातून चेंडू निसटतो, एक धाव बोनस देतो आणि गोलंदाज त्याच्याकडे रागात बघतो. मग जिसकी जहां पे जगह है ना वहां पे खड़ा रहो. अच्छा शॉट सूरज के बल्ले से रन मिलेगा एक. प्रदीप दळवी नवीन बॅटर. धावसंख्या
25. उड़ाया फिर एक बार, हे खिलाड़ी उसको चकमा देके गेंद चली सीमा रेखा पार। और वो भी 4। इस क्षेत्र में हुआ क्या है, हो क्या रहा है इस क्षेत्र में? अगर आपको देखेंगे ना तो इसके पहले भी फील्डर के गलती से गेंद बाहर गई, ये भी गलती उसकी है। और एक बात देखेंगे तो दोनों फील्डर जो है ना, दोनों के जर्सी नंबर 18 है। तुम्ही पाहिलं का या क्षेत्रातून मगाशी मालेवाडीचा संघ गेला, सागर दादा काहीतरी करामत करून गेलेत, लिंबू टाकून गेले तिथे. ये बहुत बड़ी बात है. वाईट चेंडू प्लस प्लस 1 धाव, 2 धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड. 31 धावा धावफलकावरती. बक्षिसांस पात्र होण्यासाठी जाणारा ठरवला जाणार हा सामना आहे. एका बाजूला मालेवाडी तर दुसऱ्या बाजूला आसरा 11 बॅट्सचा एज. धावसंख्या 32. षटक क्रमांक आपण शेवटचा पाहतोय. काही चेंडूंचाच खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर ऑनलाईन मध्ये आपण लाईव्ह मध्ये पाहतोय, 38 दाखवतोय. फुल टॉस, फुल टॉल केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का? होय गेलाय, पंचाने इशारा दिलाय. इट इज अ बिग हिट. ऐसी बैट घुमाई, गेंद घर 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 चल पड़ी तारामंडल में, आकाश को छूती हुई. और सर इस मैच को ही नहीं, पूरे पावनाई देवी चषक को हर घर 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 देखा जा रहा है. नक्कीच हर घर से देखा जा रहा है. और चैनल कौन सा है? ANP लाइव. ए आणि पी. आणि मध्ये आमचा बसला ओमकार. बढ़िया बढ़िया बढ़िया, बड़ी हिट है. लेकिन यहाँ पे गेंद का असर भाई फिर एक बार. 44 धावा धावफलकावरती. प्रदीप दळवी ज्यावेळेला शाळेत गेला होता ना, त्यानं 2 चा 4 चा पाडा शिकलेला नाहीये, त्यानं 6 चाच पाडा डायरेक्ट शिकलाय. 6 एके 6, 6 दुने 12. शेवटचा चेंडू राहिलाय, साहित्रिक 18 होतील का? आणि तालांग कार्पेट खेळेल चेंडू. पहा किती सुसाटरित्या धाव घेत आहेत. धावांसाठी धावा धाव केलीये जरूर. धाव फोड. क्रीज मध्ये आतमध्ये अंदर आणि 1 धाव कंप्लीट. 2 धावा, 3 ना, 2 धावा 1 विकेट. 2 धावा, 47 धावांचा टार्गेट सेट झालाय बघता बघता. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर बघायला गेलं, शेवटच्या 3 चेंडू मध्ये घडलं 14 धावा. 14 धावा 3 चेंडू मध्ये आल्या. म्हणजे 14 धावांचं कर्ज तुम्हाला अगदी 3 रुपयामध्ये भेटलं. चित्राला विचित्र करून टाकलं. नक्कीच सर, चित्र चांगलं चाललं होतं, चित्र रंगवायचं देखील चांगलं चाललं होतं, परंतु रोहित मध्ये आले आणि कलर मध्ये पाणी ओतलं आणि चित्राचं विस्कटीकरण करून गेले. त्याला आपण थोडंसं वॉर्मअप करत जाणार आहोत. टीम मालेवाडी धावायचं आहे, बॉडी गरम करून घ्यायची आहे. 18 चेंडूंचा खेळ, 18 चेंडू मध्ये 47 धावांपर्यंत जायचं आहे. भव्य दिव्य दमदार स्पर्धा शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. या अगोदर झालेल्या सामन्यांचे सामनावीर बाकी आहेत. त्याच्यामध्ये रेट्रे संघाचा सूरज बरोबर आणि मालेवाडीचा प्रदीप मैदानामध्ये खेळतोय. प्रदीप, सूरज येऊ शकतो. सूरज या. टॉस का बॉस मध्ये सूरज दादा जायचंय तुम्हाला. आदरणीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं आगळं वेगळं बक्षीस, मॅन ऑफ द मॅच साठी लावण्यात येणारी घरगुती सामान, एक वेगळा पायंडा, आदर्श निर्माण करणारी स्पर्धा.
चला, मोठे खेळाडू अनुभवातून सर होतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं शेवटच्या चेंडूवरती. सूरजला जर तुम्ही पाहिला असाल ना, तर जसा तो फटका खेळायच्या आधीच हा अर्धा पिच वरती धावत सुटून गेला होता, त्याच्यामुळे तो तिसऱ्या धावाचा अटेम्प्ट झाला. म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला डिसिजन मेकिंग होणं असणं गरजेचं आहे. तुम्हाला अगोदरच कळायला हवं की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. विशाल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सतीश. 18 चेंडूंचा खेळ, धावा बनवायच्या 47. गेंदबाजी पे राहुल. अभी थोड़ा अंधेरा भी यहाँ पे छाया हुआ है, ये बहुत मैटर करेगा इस मैच में. आंखों को थोड़ा जूम करना पड़ेगा बल्लेबाजों को. पहिला आयकॉन आहे आणि पहिला चेंडू उडवलाय, भिडवलाय, पाठवलाय. पण आहे की ते निराशा आहे हाताला. सुंदर गोलंदाज आपण पाहतो, आयकॉन आहे, त्याला माहिती आहे इथे चेंडू ठेवला तर तो मारणार आहे, फाईन खेळणार आहे. चेंडू जाणार आहे स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग बॉर्डर लाईनच्या दिशेला जाणार आहे. तिथं फक्त एकच धावा आहे आणि एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. लाईव्हच्या माध्यमातून एक बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळाडू दिसत होता, भले मोठे, मला वाटतं हातामध्ये ग्लोव्ह होते. नाही, याला झूम करा कॅमेरामॅन. दोन्ही शूज हातामध्ये घेऊन तो खेळाडू तो छोटा विकेटच्या मागे पाहायला मिळतोय, विकेटच्या पाठीमागे दिसतोय. येस, पकडला पडला कॅमेऱ्यामध्ये. हा खेळाडू आलाय. पहा ऍक्शन पहा. दोन्ही हातामध्ये शूज आहेत, मला वाटतं ग्लोव्ज आहेत. हो हो हो, बल्लेबाज यहाँ पे चतुर निकला, इस गेंद को नीचे बैठ के घुटना टेक के तमाशा दिखाने पे मजबूर कर दिया. काय फटका खेळलाय, काय टान्स खेळलाय. चेंडू पाहिला, नजर ठेवली, नजर रोखून या चेंडूला उत्तर दिलंय. विशालने असंख्य 7. चांदू मामा देखील याची वेळ झाली आहे. हो, कहीं ना कहीं अंदरूनी किनारा क्या लगा था यहाँ पे मौका मिला. नहीं, 22 के रूप में 1 रन. एक सिंगल आती हुई. मैं तो चाहता हूँ, मैं तो ये कहता हूँ श्रीकांत भाई, क्या वो खिलाड़ी को वो हाथ में लेके ग्लोव्स इतना तरस रहा है, क्या उसको चांस देंगे कीपिंग का? त्याला चान्स हवा आहे. आता कुठेतरी हसलाय, आता त्याला कळलं, ऐकायला गेलंय, माझ्याबद्दल चर्चा चालू आहे. ते त्याला समजलंय आणि त्यानं जो स्टान्स होता तो त्याचा थांबवलाय. ग्लोव्स त्यानं मागे घेतलेत. रनआउट इन एक्शन में हो सकता था, लेकिन यहाँ पे बच गया, खुद को रोका. अंतिम क्षणों में यहाँ पे कॉल दिया है. कॉलिंग अच्छा था, यही होना जरूरी है. हेच हवाय तुम्हाला विकेट टिकवायची आहे, कारण दोन्ही बॅटर अनुभवी आहेत. सतीश आणि विशाल यांच्याकडे अनुभव आहे आणि त्याच्याबरोबर चेंडू मोठे फटके खेळण्याची त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी आहे. देखील दाखवलंय मनगटांची पॉवर. हँड होल्टेज ड्रामा, सतीशचा हंगामा, ठोकलाय षटकार. क्या बात है, क्या लाजवाब है, क्या नजाकत था और क्या इस गेंद को पेला है. मित्रांनो, संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता असते. आणि इथे मात्र घोषांकित क्षेत्रात चेंडू झालाय ट्रॅव्हल. 1 धाव येईल, एक धाव महत्वाची आहे. या मॅच मध्ये एक चूक महागात पडेल, कारण जो जिंकला ना तो या स्पर्धेत थांबला. जो या स्पर्धेत थांबेल ना तो स्वप्न पाहिल, आणि ज्यानं स्वप्न पाहिलं ना त्यानं ही आई पाहुणाई देवी चषकाची तमतमणारी ट्रॉफी उचलली. परंतु ट्रॉफी उचलणं तितकं सोपं नाहीये. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्यासाठी 2 हाताने संघर्ष करायचा आहे. संघर्षाच्या तालमीत नेहमीच विजेते तयार होत असतात, आणि जिंकण्यासाठी, विजेते पद भूषवण्यासाठी चेंडू राहिलेत आता 12, आणि 12 चेंडू मध्ये तब्बल धावा बनवायच्या आहेत. 32 धावा. मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. 32-12. देखा जाएगा तो ये ह्या अगोदरच्या षटकामध्ये 15 आले, म्हणजे कॅल्क्युलेशन जर करायला गेला तर प्रति ओव्हर 16 धावांचीच गरज आहे. नक्कीच कॅल्क्युलेशनचं क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सर.
प्रदीप येतोय गोलंदाजीवरती. ये भी अच्छा गेंदबाज है लेकिन पहली गेंद को फुल टॉस डिलीवर किया और ऐसे मौके को कहाँ छोड़ने वाला है विशाल. विशाल तो इसको ठोकने के लिए आया है आणि विशालने आणखीन एक ठोकलाय षटकार आणि या षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा होतील 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा. इथे चूक झाली आहे. इथे प्रदीप कडनं चूक झाली आहे. चेंडू मगाशी जर पाहिला ह्या प्रदीपला आता मात्र झेल आहे होऊ शकतोय. सुदर्शन धावलाय. सुदर्शनने पकडलाय. नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक होता. टाइम करण्यासाठी गेले होते चेंडूवरती परंतु जजमेंट फसलं. आपण रिप्ले देखील पुन्हा एकदा स्क्रीनवरती ANP लाईव्ह वरच्या जाऊयात. पहा जजमेंट करत होते. टायमिंग फसलंय. टप्प्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु टॉपेज लागला. चेंडूने उंची जास्त घेतली आणि तिथं खाली क्षेत्ररक्षक इथे वेगाने घात केलाय. इथे प्रदीपच्या वेगाने त्याने वापरलेल्या त्या शोल्डरने इथे विशालचा घात केलाय. नक्कीच घात केलाय आणि तो विशाल गेला होता टाइम करायला. टाइम झाला नाहीये आणि त्याच्यामुळे त्याचा झेल उडाला. आकाशाला बुक्की मारली चेंडूने आणि खाली क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला. ओ मैदानाच्या आतमध्ये स्टीव्हो मार्कुआ, मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस आणि नितीन सनस. कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या. हु इज द सरस? कोण सरस ठरणार? बिग ब्रदर की छोटा ब्रदर? कोणी सरस ठरू द्या परंतु सरस ठरणार. शब्द किती अवघड आहे पहा. सरस ठरणार. 21 धावांवरती पहिला हादरा बसला. अखूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र सुधारणा दळवीने केली आहे. दळवीने मगाशी त्या सूरजला कसा आपल्या जाळ्यात फसवला होता. 3 चेंडू आक्रमक शॉर्ट पिच प्रकारचे टाकले. 4था चेंडू फुलर लेन प्लानिंग के साथ आया था. इस बार थोड़ा सा गलती हो गया. पहली गेंद तो फुल टॉस. पहिला चेंडू चुकीचा फेकी केला होता त्याच्या माध्यमातून परंतु त्याच्यानंतर त्यानं कमबॅक केलाय. आणि डीच्या स्वरूपात एक माहिती मिळते आपल्याला. प्रदीप दळवी अक्षरशः या खेळाडूने आपलं नाव जगभरामध्ये महाराष्ट्रभर पसरवलंय. माहिती येते ANP लाईव्हच्या माध्यमातून. सर तुमचं नाव? अरुण पाटील सर यांच्या माध्यमातून माहिती येते की हा खेळाडू जो आहे ना हा रतनबुवा स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे. म्हणजे त्याची लेवल, त्याचा दर्जा, त्याच्या अंगामध्ये असणारा खेळ किती उच्च दर्जाचा आहे ते पहा. परंतु चांगला फटका. इथे मात्र पाहावं लागेल. कॅप घालून खेळणारा सतीश आहे बरोबर आणि न कॅप घालून खेळणारा नितीन आहे. आणि दोन्हीही सनस आहेत. त्यांचं दोघांचं स्वप्न एकच आहे. संघाला विजय करायचा आहे. नक्कीच परंतु इथे काय घडतंय. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. हा चेंडू जर डॉट आला तर प्रेशर मध्ये जातील टीम आसरे जांभळी वाई आणि या चेंडूचा जर मोठा फटका आला तर प्रेशर मध्ये जातील टीम मालेवाडी. वाइड ये गेंद वाइड है. अतिरिक्त आ गई. प्रेशर में कितना भी चाहे खिलाड़ी बड़ा हो बिखर जाता है. नक्कीच बिखर जाता है. बिखरने के लिए तो प्रेशर आता है. इसलिए तो इस खेल में, इस मैदान के अंदर आपको अगर बड़ा खिलाड़ी बनना है ना तो सर पे आपको ठंडक रखनी होगी, बर्फ रखना होगा. धीमे दिमाग से आपको काम चलाना होगा. फिर एक बार चला. अच्छी गेंद, अच्छा शॉट, अच्छा स्ट्रोक. रन कितने मिलेंगे अंपायर कहेंगे. 6 रन. वो बड़े शॉट की दरकार थी. यहाँ पे पूरा करता हुआ सतीश. मॅच जर पाहिली ना तर मॅच आता समतोल रिझन मध्ये आली आहे. 6 चेंडू आणि 15 वरती मॅच आली आहे. सनस ब्रदर्स, सनस पावर, सब कुछ मैदान के अंदर इन दोनों ब्रदर के ऊपर. नक्कीच परंतु या 2 भावांना, या 2 भावांची जोडी फोडायला कोणता गोलंदाज मालेवाडीकडून प्रभाव करू शकेल. सध्याच्या घडीला सर्व चित्र असं आहे संसारामधील, समाजामधील की 2 भाव पक्के वैरी असतात परंतु आज 2 भाव गळ्यात गळा घालून पावलावरती पाऊल ठेवून एकमेकाच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या भविष्यासाठी खेळत आहेत. क्या बात है.
आपल्या तालुक्यातील ही दोन गावं आसरे आणि जांभळी वाई तालुक्याचं नाव आता सनज ब्रदरांच्या हातामध्ये आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय आयकॉनिक खेळाडू आहेत. नाही आयकॉनिक नाही आहे तिथे गोलंदाजीवरती आपल्याला विघ्नेश हाताना पाहायला मिळेल. विघ्नेश विघ्नहर्ता बनेल का आपल्या संघाचा? बनावच लागेल. आखिरी मौका है और वरना 1 साल रुकना पड़ेगा. नक्की उस ट्रॉफी को जीतने के लिए, उस सपने को पीछे भागने के लिए पूरा 1 साल अभी भी इंतजार करना पड़ेगा. आता नाही तर पुन्हा 1 वर्षाने वाट पाहावी लागेल. 2027 मध्ये आहे तोपर्यंत सातत्यानं तुम्हाला संधीचा विचार करत बसावं लागेल. और जो कुछ भी है अभी करो. अच्छी गेंद लेकिन उतना ही अच्छा शो देखने को मिला. क्या लाजवाब वहां पे इस गेंद को रोका है. और देखा किसने संदीप पाटील पहलवान. वय वर्ष 46 आहे. फिर भी हार नहीं मानने वाले वो भी. यही तो जज्बा होता है ना. आपको उम्र के 45 साल के बाद भी अंदर मैदान में ला रहा है. ये अंदर भी जज्बा है. मन के अंदर जीतने का, खेलने का ये तजुर्बा तो है ही, लेकिन जज्बा होना जरूरी है. और उसी जज्बे के साथ गेंदबाज को कॉन्फिडेंस दे रहे. फिर एक बार डी से कोई फर्क नहीं पड़ने वाला यहाँ पे मालवाड़ी को. 2 गेंदें अच्छी गेंद. अभी जाके नितीन ने कुछ तो कहा है. नितीन ने सतीशला काहीतरी सांगितलंय कानात काहीतरी कुजबुजलाय की बाबा थांब, विश्वास ठेव. गोलंदाज 2 चेंडू चांगले टाकलेत, चुकी नक्कीच करू शकतो. पाहूया गोलंदाज काय करेल या वेळेला. त्याच्या हातात आहे आणि इथं पहा वाईट घडलंय. चुकी घडली आली आहे, चुकी झाली आहे. सनद ब्रदर बोलताय धावा येऊन देत, कशा येऊन देत, आम्हाला आता एक धाव सुद्धा खूप महत्वाचा आहे. हो. हर तरफ मैदान के बीच में जो खिलाड़ी है ना, उन खिलाड़ियों को देखो, हर किसी के चेहरे को देखो. सभी प्रेशर और प्रेशर में यहाँ पे उड़ाया गेंद हवा में निकल पड़ी. तारामंडल को ढगात लाइटिंग. बॅटर सतीश यांची फाइटिंग. जबाबदारीची खेळी, जबाबदारीचा स्ट्रोक, गावाच्या प्रतिष्ठेचा हा स्ट्रोक. उद्दिष्ट एकच, ध्येय एकच, आसरे जांभळी 11 वाई या संघाला विजय प्राप्त करून देणं. 3 में 6 हो भी जानता है ना. लाइट्स ऑन, गेम ऑन. स्लोअर वन. बढ़िया. हाथ से पिक नहीं की, गेंद को हाथ से देखा नहीं, डिलीवर होने के. ये गेंदबाज चालाक निकला, चतुर निकला. उसमें भी काबिलियत है लड़ने की. उसने भी दिखाया मैं भी हूँ लड़ने के लिए तैयार. तू शेर है लेकिन मैं भी कुछ कम नहीं, मैं भी हूँ. और वो खिलाड़ी ही क्या ना जो आखिरी तक लढता नाही. संघर्षाची तालीम आहे आणि या संघर्षाच्या तालमीत आपण दुपारीत उल्लेख केला. विजेते तयार होत असतात, तिथे विजेता कोण होईल. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. ना सतीश यांच्याकडे स्ट्राईक आहे. 2 चेंडू 6 धावा. शेवटच्या चेंडूवर जाईल. सतीश मारेल. विश्वास दाखवतात. सतीश मारेल, सतीश है तो करेगा, मुमकिन है. लेकिन शॉट फसलाय. काय घडतंय पहा. 1 टप्पा कॅच सुटलाय. डोक्याला हात लावले. पहा आग ही धगधगते, उष्ण झळा ही भगभगते, अतिजीर्णता, उदासीनता, असह्यता ही भगभगते. दोस्त कर, वा स्वतःला उद्ध्वस्त कर. जन्म घेऊन राखेमधून तू पुन्हा नव्याने प्रयत्न कर, पण एक प्रयत्न अजून कर. 1 चेंडू 4 धावा. क्या होगा, किसकी नैया पार होगी, किसकी नैया डूबेगी, कौन जीतेगा, कौन हारेगा, कोई पता नहीं. क्रिकेट जीतेगा नक्कीच. भावनाईचा आज उदय होणार आहे. 4 धावा. शेवटचा चेंडू. पता चला था
सतीश, क्या बात है मेरे भाई सतीश, ये पूरा शॉट खेला भी नहीं था उसने, आधे हाथों में। अगर उनका फॉलो थ्रू देखेंगे ना तो आखिर में बंद किया था। अब रिप्ले में देखो क्या शॉट खेला है, यहाँ पे क्या स्ट्रोक खेला है। सतीश हे तो मुमकिन है, योगेश दादाने सांगितलं होतं. वो मारेगा, वो मारेगा. उसने मारा है। योगेश भाई इसके लिए कुछ कहेंगे, इनके लिए कुछ देंगे? 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना द्यायचं आपलं. हो 1000